आता बातमी हडपसरहून. हडपसरमध्ये 40 लाख रुपयांचं एक गाढव विकायचंय. 40 लाखांच्या गाढवाच्या विक्रीसाठी हडपसरमध्ये बॅनर्स लागलेत. 40 लाखांचं गाढव विकणं आहे. हडपसरमध्ये झळकली पोस्टर्स. गाढवाच्या विक्री संबंधीची पोस्टर्स व्हायरल. हडपसर परिसरात 40 लाखांचं गाढव विकायचंय अशी बॅनर्स सध्या झळकली आहेत. या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. पण हे 40 लाखांचं गाढव आहे तरी कोण हे बॅनर नीट पाहिल्यावर समजतं. यातलं गाढव म्हणजे प्रत्यक्ष गाढव प्राणी नसून रेल्वेचं गेट आहे. हडपसरमधील ससाणे नगर सय्यद नगर इथे वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेलं रेल्वेचं गेट एका वर्षात 5 वेळा बिघडल्याचं दिसून आलंय. लाखो रुपये खर्च करून बसवलेलं हे गेट रूपी गाढव विकायचंय असा टोला या बॅनरच्या माध्यमातून लगावण्यात आलाय. या 1 वर्षामध्ये ते सुमारे 5 वेळा ते काही ना काही कारणास्तव तुटलं किंवा पडलं किंवा मेकॅनिकल त्याच्यामध्ये फॉल्ट झाला. याला कारणीभूत नक्कीच आमदार साहेब आणि त्यांचे जे रेल्वे खात्यातील ते ठेकेदार असतील हे आहेत. वारंवार असे झाल्यामुळं तिथं वारंवार गर्दी होते आणि या गेटवरती जो खर्च केला गेला तो आमदार साहेबांनी चुकीचं सांगितलं. 40 लाख सांगितलं, परंतु माहितीच्या अधिकारात माहिती आल्यानंतर 19,98,000चं पत्र दिलं. शिवाय रेल्वे गेटची रुंदी पहिल्यापेक्षा 3 फुटांनी कमी झाली. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आमदार निधीतनं हे गेट बसवण्यात आलंय. मात्र त्यात अनेकदा तांत्रिक बिघाड होत असल्यानं नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा अनुभव घ्यावा लागतोय. त्यामुळे रेल्वे गेटवर अडकणारे सगळे नागरिक अशा नावानं हे बॅनर झळकलंय. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं सुरू झालेली ही बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरतोय. गोपाळ मोडघरे, साम टीव्ही, हडपसर.